नमस्कार मंडळी. आज काही कोकणातलं शूट नाही आहे. आज आलोय डायरेक्ट मित्राच्या वेडिंगसाठी. डायरेक्ट मुंबईला आलोय. सकाळी आलोय. आता हॉटेलला थांबलो होतो, फ्रेश वगैरे झालोय. सोबत आहे आपला मित्र प्रथमेश. आता आम्ही जातोय. साधारण 10 वर्षाने आलोय मी मुंबईमध्ये. त्याच्यामुळे आता मुंबईमध्ये भरपूर काही चेंज झालंय. तर आता थोडंसं फिरायला जातो. आता जातोय आम्ही चर्चगेटला. त्याच्यानंतर पुढे ठरवू कुठे कुठे जायचं. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर आमची आता नाश्त्याची सोय केली. चक्क नवरदेवाने बघा काय काय आणलंस रे. मस्त आता गरमागरम खाऊया. तर आता नाश्ता वगैरे झाला आणि नवरदेव मस्तपैकी आधी तयारी करतोय. चाललाय. हा परफेक्ट परफेक्ट. आता आलोय, पोहोचलोय भाईंदर बघा रेल्वे स्टेशन. धावत धावत लोकल पकडतोय. फायनली मंडळी आता शेवटचं स्टेशन चर्चगेटला आलोय. दोन्ही लोकल एका सोबतच. मुंबईचा नजारा म्हणजे बघण्यासारखा असतो. उगाच म्हणत नाही मुंबई सिटी ही स्वप्नांची नगरी आहे. आणि दुसरं म्हणजे आता कुठे फिरायचं हे काय माहीत नाही. आता स्टेशनला उतरणार, जिकडे वाट दिसेल तिकडे चालत झालं. पहिल्यांदा फॅशन स्ट्रीट, त्याच्यानंतर मरीन लाईन की मरीन ड्राईव्ह बघूया. पटापट गाड्या पण थांबल्या, जायला पण देत नाही. हे बघा वानखेडे स्टेडियम. ते बघा सर्व पोस्टर लागलेले आहेत. वानखेडे स्टेडियम बाहेरून तर बघितलं, परंतु आतून बघण्याची भरपूर इच्छा आहे. आता तिकडून जवळ जाऊन बघूया काय दिसेल की नाही. आता आलेलो आहे फायनली चर्चगेटला. भाई आता चर्चगेटला उतरलो आणि इकडे तर सगळ्या ट्रेनची जशी आपल्या बस स्थानकाला गर्दी असते त्याचप्रमाणे आता बाहेर पडल्या गरमीनं सुरुवात केली. त्याच्यामुळे काहीतरी थंड पिण्यासाठी. मुंबईची गरमी तर जबरदस्त. तर आपण भरपूर ठिकाणी ऐकलं होतं की मुंबईचे डबेवाले. तर हे बघा इकडे सगळे मुंबईचे डबेवाले आहेत ना, डबे घेऊन उभे आहेत. साईडला काय मला पण माहिती नाही, पण दिसायला जबरदस्त दिसते. तर आता आलोय म्हणजे फॅशन स्ट्रीटला. पूर्णच्या पूर्ण रोड अजून काय संपत नाही, चालतोय मगापासून इकडे. आणि एवढ्या काय व्हरायटी आहेत ना कपड्यांच्या, बापरे बाप. अजून काय विचारलंय, रेट काय विचारले नाही, परंतु व्हरायटी बघूनच डोळे चमकलेत आमचे. आता फॅशन स्ट्रीटवरती खरेदी केली आणि ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं होतं, भाव काही पण सांगतो, 800 रुपये 1000 रुपये. डायरेक्ट 30% ते 40% वरती बार्गेनिंग करायचं. 350ची वस्तू डायरेक्ट आम्ही आता 150ला घेतलेली आहे. आता फायनली आपल्याला भेटलाय आपल्या मुन्नाबाई. आता आपले भरपूर आपल्या वाडीतले बघतच असतील. आता मुंबईला आलो म्हणजे मुन्नाला कॉल करावाच लागतो. आता फिरवतोय कुठे ते बघूया. भाई आता मरीन ड्राईव्हवरती आहे, पण ट्रॅफिक बघाय मुंबईचे एकदम. रोड मात्र खतरनाक आहे. क्रॉसिंग करून आम्ही आता आलो डायरेक्ट मरीन ड्राईव्हवरती. कसं वाटतं लोकेशन? मरीन ड्राईव्ह म्हणजे हे प्रतिम